नमस्कार दर्शकांनो, यावेळी मी मुंब्रा गावशी खर्डी रोड परिसरात मन्नत बंगल्याच्या मागे आहे. हे बघा, किती घाण आणि पाणी जमाव आहे. आता मी हळूहळू एका बाजूने पुढे जात आहे. आजूबाजूचे अस्वच्छ दृश्य मी प्रेक्षकांना दाखवत आहे. हा विभाग दिवा प्रभाग समिती महापालिकाच्या अंतर्गत येत आहे. हे पण बघा, अनधिकृत बांधकामासाठी हद्द कशी ओलांडली आहे. इथे एकच नाही तर अनेक अनधिकृत बांधकामे विनापरवानगी केली जात आहे. ठाणे महापालिका आणि दिवा प्रभाग समितीने मला उत्तर द्यावे, याला जबाबदार कोण? एकीकडे दिवा प्रभाग समिती अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देत आहात, तर दुसरीकडे पाणी जमावामुळे स्थानिकांचे हाल होत आहे. यालाही जबाबदार कोण? मी आजपासूनच नव्हे तर अनेक दिवसापासून ठाणे महानगरपालिका आणि दिवा प्रभाग समितीला जागे करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या निर्लज्ज अधिकाऱ्यांना कोणतीही लाज वाटत नाही. हे लोक केवळ अनधिकृत बांधकाम करणारा भूमाफियाकडून पैसे गोळा करण्यात व्यस्त आहेत. येथे अधिक शेत जमीन व दलदल जमीन आहे. या परिसरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामासाठी जमीन खोदण्यात आली आहे. त्यामुळे इथे पाणी जमाव होऊन घाण होत आहे आणि लोकांना ये जा करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत की लोकांना त्यांचे मूलभूत हक्क कधी मिळणार आणि अवैध बांधकाम करणाऱ्यांवर बंदी कधी लावणार, आणि माझा या प्रश्नाचे उत्तर ठाणे महानगरपालिका आणि दिवा प्रभाग समितीनेही द्यावे. धन्यवाद.